उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर केदारनाथ मंदिर बांधण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, पंचकेदार व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ एक मानले जाते. हिमालय पर्वतांमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची उभारणी पांडवांनी केली असून आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले अशी मान्यता आहे. गौरीकुंडहून 14 किलोमीटर अंतराचा खडतर प्रवास करून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचता येते आणि केदारनाथाचे दर्शन घेता येते. 2013 साली उत्तराखंडामध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले. मात्र दगडी केदारनाथ मंदिराला किंचितसा धक्काही पोहोचला नाही, हे आपण सर्वांनीच पाहिले. 6 महिने हे मंदिर पूर्ण बर्फाच्छादित असते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर किंवा त्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. केवळ 6 महिने हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या हे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. केदारनाथ मंदिर हे दररोजच्या पूजा अर्चेसाठी खुले करण्यात आले असून मोजक्या लोकांना येथे प्रवेश देण्यात आला आहे. केदारनाथ मंदिर 5 भागात विभागले गेले असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा आणि पांडवांचा काय संबंध? या मंदिराचे 5 भाग कुठे आहेत जाणून घेऊया. शिवाचे ऋषभ रूप महादेव शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले. मात्र शिवशंकर त्यांना दर्शन देण्यास इच्छुक नव्हते. पांडवांना समजू नये यासाठी त्यांनी ऋषभ रूप धारण केले आणि प्राणाच्या एका कळपात सहभागी झाले. भीमाला ही गोष्ट समजली. त्याने विशालकाय देह धारण केला तेव्हा अन्य प्राणी भीमाच्या 2 पायांपासून निघून गेले. मात्र शिवनाथ तेथेच राहिले. तेव्हा भीमाने ऋषभाच्या पाठीवरील वशिंड धरले. पांडवांचा दृढ संकल्प पाहून शिवशंकराने आपला निश्चय बदलला आणि पांडवांना त्यांनी दर्शन दिले. पांडवांना त्या सर्व पापातून मुक्ती मिळाली. ऋषभाच्या पाठीवरील वशिंडाच्या आकारात असलेल्या शिवलिंगाची पूजा केदारनाथ मंदिरात केली जाते. पंचकेदारनाथचे रहस्य शिवशंकर ऋषभाचा अवतार घेऊन अंतर्धान पावले तेव्हा त्याच्या शरीराचा वरचा भाग पशुपतीनाथाच्या रूपाने नेपाळमधील काठमांडू येथे प्रकट झाला. शिवाच्या भुजा तुंगनाथ येथे तर मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले. महादेवांची नाभी मदमहेश्वर येथे तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. शिवाच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे आहे, म्हणूनच या ठिकाणांना पंचकेदार असे म्हटले जाते. या 5ही ठिकाणी महादेवाची भव्य मंदिर आहेत असे सांगितले जाते. मदमहेश्वर मंदिर पांडवांना दर्शन घेण्यासाठी घेतलेल्या ऋषभ रूपातील महादेवांची नाभी मदमहेश्वर येथे प्रकट झाली. तेथे एक भव्य मंदिर असलेले पाहायला मिळते. समुद्रसपाटीपासून 3289 मीटर उंचीवर हे मंदिर आहे. मदमहेश्वर हे मंदिर दुसरे केदारनाथ म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील शिवलिंगाची पूजा नाभिलिंगम स्वरूपात केली जाते. हिवाळ्यात 6 महिने हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येते. मदमहेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथे वाहने उपलब्ध आहेत. तुंगनाथ मंदिर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एका पर्वतावर तुंगनाथ मंदिर आहे. या मंदिराची उंची समुद्रसपाटीपासून 3680 मीटरवर आहे. या मंदिरात शिवशंकरांच्या भुजांची पूजा केली जाते. कुरुक्षेत्रावर झालेल्या प्रचंड नरसंहारामुळे महादेव पांडवांवर नाराज होते. शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी या मंदिराची उभारणी केली असे सांगितले जाते. आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार शिवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने याच पर्वतावर तपस्या केली होती. हे मंदिर पंचकेदारनाथापैकी एक आहे. रुद्रनाथ मंदिर ऋषभ रूपातील शिवशंकराचे मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले होते अशी पौराणिक मान्यता आहे. उत्तराखंडात असलेल्या चमोली जिल्ह्यात हे मंदिर उभारण्यात आले असून रुद्रनाथाचे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 2290 मीटर उंचीवर असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात शिवशंकराची मोठ्या प्रमाणात आराधना केली जाते. या मंदिरात पूजल्या जाणाऱ्या शिवशंकराच्या मुखाला निळकंठ महादेव असेही संबोधले जाते. पंचकेदारनाथांपैकी असलेले हे मंदिर भव्य असेच आहे. या मंदिराभोवती असलेला निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. कल्पेश्वर मंदिर उत्तराखंडात असलेल्या चमोली जिल्ह्यातील उमरगम घाटी येथे कल्पेश्वर मंदिर आहे. पंचकेदारनाथांपैकी हे 5वे स्थान आहे. या मंदिराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2200 मीटरवर असल्याचे सांगितले जाते. पंचकेदारनाथांपैकी एकमेव मंदिर आहे जे 12ही महिने भाविकांसाठी खुले असते. अन्य मंदिरे हिवाळ्यात बर्फाच्छादित होत असल्यामुळे काही महिने भाविकांसाठी खुली करण्यात येतात.
हे मंदिर एका गुहेत उभारण्यात आले आहे. या ठिकाणी महादेवांच्या जटा प्रकट झाल्या होत्या अशी मान्यता आहे. त्यामुळे या मंदिरात शिवांच्या जटांची पूजा केली जाते.